हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज बनवतोय आपण हेल्दी पौष्टिक नाश्ता रेसिपी. तर आपण ना पालकपासून बेसन पोळी बनवतोय. पालक बेसन पोळी म्हणू शकतो किंवा तुम्ही याला पालक चिलासुद्धा म्हणू शकतात. मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये लंच डिनरला केव्हाही तुम्ही खाऊ शकतात. एकदम पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि बनवायला अगदी घरातलं मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनून तयार होतो. आणि एवढा खमंग लागतो दह्यासोबत, कोणत्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकतात. अदरवाईज असं खाल्लं तरीसुद्धा भन्नाट त्याची चव लागते. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे पालक लागणार आहे, तर मी ते पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा धुवून घेतली आहे. तर आता आपण पालक बारीक चिरून घेऊया आणि खूप मोठे मोठे देठ घ्यायचे नाहीत. कोवळे असतील तर थोडेसे घेतले तरी चालेल. तर सर्व पालक मी इथे कापून घेतले. तर मिडियम आकाराची 1 वाटी एवढा पालक आहे. आता याच्यामध्ये 1 गाजर किसून टाकले आणि 1 बारीक चिरून घेतला आहे कांदा. तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भाज्या टाकायच्या असतील तर टाकू शकतात. पाव चमचा हळद, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि थोडेसे जिरे टाकलेत. तर पालकला एक वेगळीच चव असते, त्यामुळे मी याच्यामध्ये 1 गाजर किसून टाकले. कारण चव मस्त बॅलन्स होते आणि एकदम खमंग असा पालकचा आपला हा नाश्ता बनणार आहे. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या जाडसर ठेचून घेतलेत, त्या टाकून घेऊया. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात किंवा बारीक चिरून टाकली तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि छान टेस्ट लागण्यासाठी पाव चमचा ओवा चोळून टाकूया. एकदम भन्नाट अशी याची चव लागते. तर थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा, त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान लागतो या नाश्त्यामध्ये. 1 वाटी बेसन पीठ टाकून घेऊया. बेसन पीठ लागलंच तर आपण परत आणखीन ॲड करू शकतो. आता लागेल तसं थोडं-थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे आपण मिश्रण भिजवून घेऊया. तर खूप पातळ नको आहे आपल्याला ना, मिडियम असं हे भिजवून घ्यायचे. तर पालक जास्त वाटतोय मला. आणखीन थोडंसं याच्यामध्ये ना बेसन पीठ ॲड करून घेते. थोडंसं सैलसरच हे मिश्रण ठेवायचे, जेणेकरून आपल्याला चमच्याने व्यवस्थित तव्यावरती पसरवता येईल. तर आणखीन अर्धी वाटी याच्यामध्ये बेसन टाकून घेतले. आता हे मिक्स करून घेऊया. तुम्ही हवं तर याच्यामध्ये अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धं बेसन पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. तसासुद्धा नाश्ता खूप छान होतो. एकदम पोटभरीचा होऊन जातो. तर सर्व हे एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया. मी इथे गाजर वापरलेलं आहे. तुम्हाला गाजर आवडत नसेल तर टोमॅटो टाकला तरी चालेल. तर एकदम परफेक्ट असं आपलं हे मिश्रण बनलेलं आहे. असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे, म्हणजे व्यवस्थित तव्यावरती हे मिश्रण पसरवता येतं. तर तुम्हाला याची थिकनेस समजली असेल. हे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून घ्यायचे. खूप पातळ नको किंवा खूप घट्टही नको, अशी याची थिकनेस ठेवायची. तर आता आपण लगेच बनवायला घेऊया. तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती छोटे 2 चमचे मिश्रण टाकून पसरवून घेऊया. तर मीडियम आकाराचे असे आपण इथे ही पालक बेसन पोळी बनवून घेऊया. हलक्या हाताने थोडंसं गोल आकार देऊन घ्यायचे आणि पसरवून घ्यायचे. खूप जाड बनवायचं नाही आहे किंवा खूप पातळही नाही आहे. मीडियम अशी आपण हे पालक बेसन पोळी बनवून घेतो, म्हणजे आतपर्यंत चांगली ती भाजली जाईल आणि अजिबात कच्ची राहणार नाही. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि कमी गॅसवरती खमंग होईपर्यंत, खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. तर साईडने आपण तेल सोडूया आणि वरच्या साईडला सुद्धा थोडंसं तेल सोडून घ्यायचे. म्हणजे जेव्हा आपण हे पोळी पलटून घेणार त्यावेळी दुसरी साईडसुद्धा चांगली खमंग अशी भाजून होणार आहे. तर वरची साईड सुकली की मग पोळी पलटून घ्यायची थोडंसं तेल लावून. आता आपण पलटून घेऊया आणि कलर काय पहा, भारी आला आहे. एकदम छान खरपूस अशी ही पोळी भाजलेली आहे. आता दुसरी साईडसुद्धा अशीच कमी गॅसवरती भाजून घ्यायची. आणि थोडंसं साईडलासुद्धा तेल सोडायचे. उलटण्याने असं दाबून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजू एकसारख्या भाजल्या जातात. तर थोड्या वेळ आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेतली. तर पलटी करून पाहूया. हे पहा, एकदम मस्त असा करपूस याला रंग आला आहे आणि छान आपला इथे पालकचा हा नाश्ता बनून तयार झाला आहे. एकदम खमंग ही बेसनची पोळी लागते. पालक बेसन पोळी दह्यासोबत तर अप्रतिम लागते, गोड दह्यासोबत. हे पहा किती छान भाजला गेला आहे. तर तुम्हाला दुसरी साईडसुद्धा दाखवते. हे पहा, वरची साईड आणि दुसरी साईडसुद्धा खूप छान भाजली आहे. तर ताटामध्ये काढून घेऊया
आणि ही पालक बेसन पोळी भाजताना कमी गॅसवरच भाजा, म्हणजे ती कच्ची राहणार नाही आणि खायला एकदम खमंग चवीची लागेल. तर पहिली पोळी आपण बनवून तयार केली. आता सेम दुसरीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेऊया. तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं मिश्रण टाकून गोल आकारामध्ये असं पसरवून घ्यायचे आणि कमी गॅसवरती दोन्ही साईडने अलटीपलटी करून छान खरपूस रंगावरती भाजून घेऊया. तर हे पहा, अशा साईडने ना याचा कलर चेंज होतो, त्यावेळेस समजून जायचं की खालची साईड चांगली भाजलेली आहे. त्यावेळेस वरच्या साईडला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि मग पलटी करून दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची. यामध्ये आपण गाजर, कांदा टाकलेला आहे, मिरची जाडसर कुटून टाकले, त्यामुळे ना एकदम भारी याची टेस्ट लागते चवीला. भन्नाट हा पालक बेसन पोळीचा पदार्थ आहे. तुम्ही केव्हा बनवला नसेल तर नक्की करून पहा. तर ही सुद्धा दुसरी आपण पोळी अलटी करून भाजून घेतली आणि पहा काय भारी भाजली आहे. वॉव! किती छान! हा नाश्ता आपला तयार झालेला आहे पहा आणि रंग तर एकदम सुरेख आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मेथीपासून सुद्धा बनवू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या पद्धतीने सेम असा हा नाश्ता बनवून घेऊ शकता. तर झटपट आपला इथे हा नाश्ता बनवून तयार झाला आहे. पालक बेसन पोळी. तर 2 मी इथे पोळी बनवून दाखवल्यात. बाकीच्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. पालक चिला जेव्हा बनवतात ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकतात, आणखीन काही भाज्या टाकतात. तर मी एकदम साधा सिंपल असा हा पालक बेसन पोळीचा पदार्थ बनवलेला आहे आणि एकदम भारी खायला लागतो बरं का. दह्यासोबत तर अप्रतिम लागतो. तर बाकीचं सुद्धा मिश्रण राहिलेलं आहे, त्यापासून आपण ही पालक बेसन पोळी बनवून घेतलीत. तर तेवढ्या मिश्रणामध्ये एकूण आपल्याला 5 इथे पालक बेसन पोळी बनवता आलेत. हे पहा, तर मीडियम साईजचे बनवलेत आणि किती छान भाजलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा नेहमी पालकची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, म्हणजेच पालकचा गरगटा खाऊन कंटाळा आला असेल, तर नक्की एकदा असा वेगळा नाश्ता तयार करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का. आणि आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आणि कालसुद्धा आपण चमचमीत झणझणीत चवळी मसाला ही रेसिपी अपलोड केली आहे. तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च केलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.